मम्मी मम्मी मला जेवायला दे ना. हो ग देते, थांब मी मोबाईल पाहती ना. दे ना ग, दे ना जेवायला. थांब मी मोबाईल पाहतीये. दे ना ग. हो थांब आणते. मम्मी फोन आला. हो आले. मम्मी मला खातं खायचं होतं. हॅलो. हो बोल ना. मी बरी आहे, तू कशी आहेस? हो हो बरी दे आहे. ना ग जेवायला. देते, थांब ना मी फोनवर बोलती ना. तू हो, रोजच हो. अशी करती. दे ना ग जेवायला. देते, थांब. ठीक आहे, भेटू. दे ओके. ना. पप्पा आले, पप्पा आले. पप्पा माझ्यासाठी काय आणलं? खाऊ आणला बाळा तुझ्यासाठी. लक्ष्मी, अगं मी आलो. भाज्या आणल्यात बघ. नुसता फोन बघत राहती. काय करते बाळा तू? अभ्यास करतीये. दाखव. छान अक्षर आहे तुझं. धर. अहो बघत तर कोण आलंय ते बघतो. अरे आई बाबा, या बसा. आजी बाबा आले, आजी बाबा आले. बाबा कसे आहात तुम्ही? बरं आहे बाळा. आई तू कशी आहे? मी बरी आहे बाळा. चाललंय आता, वय झालंय आमचं. आता दमला असाल, भूक लागली असेल, जेवायला तू. हो चालेल. लक्ष्मी, लक्ष्मी. लक्ष्मी कुठे निघाली? जेवणाचं बघ आता. हे बघा, मी माझ्या मैत्रिणीसोबत क्लब मध्ये निघाले. जेवणाला माझी वाट बघू नका. मी हॉटेलमधूनच जेवण येईन आणि परीकडे लक्ष ठेवा. हिचं काही खरं नाही. फोन बघती, क्लब मध्ये जाती. मीच बघतो काय आता. परी बेटा जा बरं, दार उघड. अरे फरकाना आहे ना. कशी आहे ग तू? मी ठीक आहे. तू कशी आहे? मी पण ठीक आहे. अय्या आजी बाबा कधी आले तुम्ही? आत्ताच आलोत बाळा आम्ही. हो का? बाकी सर्व ठीक आहे ना? हो बाळा, सर्व ठीक आहे. आजी थोडी साखर मिळेल का? हो देते साखर. बाळा यात थोडी साखर दे ना. ठीक आहे आई. ठीक आहे साखर. ही घे साखर. परत करेल हो मी. चल येते मी. बाय बाय. तू इथे कशाला आलीस? मी थोडी साखर घ्यायला आली होती. मग घेतलीस ना, मग निघ आता. सासूबाई तुम्ही मला न विचारता साखर दिलीच कशाला? काय झालं सुनबाई, एवढी चिडलीच कशाला? अगं तुला कुणी सांगितलं मनमानी काय
अहो शेजार धर्म म्हणून दिली हो, हे काय माझे घर नाही का? अगं पण तुला माहित नाही का आपली सुनबाई कशी आहे ते? आता तर खूपच झालं. अहो पटकन बाहेर या. काय झालं? एवढी सुटलीस कशाला? तुम्ही तुमच्या आईबाबांना वृद्धाश्रमात देऊन टाका, नाही तर मी माझ्या आईबाबांकडे निघून जाईल. अगं पण ती माझी आई सुद्धा आहे. नेणार आहात की नाही? गप बस. नेतो त्यांना. बाळा राहू दे, फक्त तुम्ही सुखाने संसार करा. बाबा मला माफ करा. नका ना जाऊ आजी बाबा, कुठे चालले तुम्ही? नका ना जाऊ. परी बेटा रडू नकोस, गावाला चाललोय आम्ही. लक्ष्मी ती गेली का शाळेला? मला पण उशीर होतोय. डबा दे लवकर. हो आणते. हा घे टिफिन. आज खिचडी दिली आहे. माझी असती तर भाजी पण ओ मी काय तुम्हाला उपाशी ठेवते का? तुझ्यामुळे मला आई बाबांना घराबाहेर काढावं लागले. घरी असते तर सांभाळले असते. लक्ष तिला आजी आजोबाची माया मिळाली असती. अहो कोणत्याही मुलीला वाटतं आपला राजाराणी संसार असावा. लक्ष्मी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या राजाला त्यांनीच राजपुत्रासारखे वाढवले, पण तू या राजाची राणी झालीस. हो का? ते तर त्यांचं कर्तव्यच होतं. अगं सोन्याने घराबाहेर काढलंय, भीक मागून जगतोय आता. अरे रे काय वाईट. चला आपल्या घरी, मी सांभाळतो तुम्हाला. पप्पा आले, आजी बाबा पण आले. या बसा. लक्ष्मी, अगं ये लक्ष्मी, बाहेर ये, आई बाबा आले. शंभरदा बसवले, ते तू मला माझ्या संसारात नकोय. अगं एकदा बघ तरी. आई बाबा तुम्ही इथे कसे काय झालं आणि ही अवस्था? तुझे आई बाबा रस्त्यावर भीक मागत
जाते, थांबा. थांब लक्ष्मी. अगं बाळा, तुला काय अधिकार नाही आहे ग तिला विचारायचा. तू काय केलं आहे ग तुझ्या सासू सासऱ्यांसोबत? बेटा लक्ष्मी, आम्ही काय पिकली पाने. उद्या तुम्ही पण म्हातारे होणार. आपण जसे पेरतो तसेच उगवते. आई बाबा मला माफ करा, मी खूप चुकले, मी खूप वाईट वागले. जर मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत अशी वागली नसते तर आज अशी परिस्थिती तुमच्यावर आली नसती. मला माफ करा, मी खूप वाईट वागले. काय रडतेस मम्मी? नको रडू. बाळा रडू नकोस. तुला तुझी चूक जाणवली ही खूप मोठी गोष्ट आहे. आहो तुम्ही पण मला माफ करा. मी खूप बेटा लक्ष्मी, तू तुझी चूक सुधारू शकते. अजून पण वेळ गेलेली नाही. आहो तुम्ही पण मला माफ करा. आपण आत्ता जाऊन आई बाबांना घेऊन येऊया. हो.